महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले इन्होंने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 134वीं जयंती पर सभी नागरिकों को शुभकामनाएं दी। आगे कहा कि देश भर और महाराष्ट्र के हर कोने में भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती पर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की जा रही है। आगामी 1 महीने में नागपुर जिले के हर घर तक उद्देशिका पहुंचाई जाएगी, ऐसी बात कही तथा अमित शाह के दौरे पर उठ रहे सवालों के जवाब दिए और पत्रकारों से बातचीत करते हुए कई राजनीतिक मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। संपूर्ण विश्वामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्व जनता, सर्व नागरिक, सर्व धर्माचे लोक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक चौका चौकात, प्रत्येक घराघरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना अभिवादन करणे, आदरांजली देणे आणि ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उल्हास या ठिकाणी आहे या जयंतीचा, खरं तर आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आज जनमानस प्रफुल्लित आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा करण्याकरता। आणि महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर घरोघरी प्रत्येक परिसरामध्ये चौका चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरा होते आहे। खरं तर आपल्या भारताचं संविधान आणि संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी जे संविधान दिलं, या संविधानामुळे संपूर्ण भारत हा विकसित भारत होण्याकडे निघाला आहे। आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाला नतमस्तक करून होऊन या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प केला। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र देशात प्रथम एक राज्य करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांनी या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। मला वाटतं की पुढच्या काळामध्ये हा मजबूत भारत, हा मजबूत महाराष्ट्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर पुढे जाईल, याकरता आम्ही सर्व काम करतो आहे। मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो। भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झाले असल्याची चर्चा नाही, मला याबद्दल काही माहिती नाही। मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही, त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही। भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत। नागपूरमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, नागपूरमध्ये एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे, उपक्रम हाती घेतला आहे। आज 14 एप्रिलला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निश्चय केला होता की या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका असली पाहिजे। आणि आज समाज कल्याण विभाग आणि नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की नागपूर जिल्ह्यातला पहिला जिल्हा या महाराष्ट्रातला की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी घरोघरी आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये संविधानाची उद्देशिका हे घरोघरी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आज आम्ही उद्घाटन करतो आहे। आजपासून पुढच्या महिन्याभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका हे घरोघरी पोहोचेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा निर्णय घेतला आणि राज्याचा पहिला जिल्हा राज्यातला नागपूर जिल्हा असा आहे। दीक्षाभूमीचा हा जिल्हा, उपराजधानीचा हा जिल्हा, या जिल्ह्यातला हा उपक्रम सुरू झाला आहे। खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, असं काय आहे? महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात पॉलिटिकल संपर्कात नाही आहे, राजकीय संपर्कात नाही आहे, पण विकासाच्या कामाकरता महाविकास आघाडीमधले अनेक खासदार आणि अनेक आमदार हे सरकारकडे येत असतात, माझ्याकडे येतात, देवेंद्रजीकडे जातात, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातात। याचा अर्थ ते काही राजकीय संपर्कात नाहीये। निधी वाटपात भेदभाव टाकल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेने अमित शहाची भेट घेतल्याची माहिती काही नाही, चुकीचं आहे, काहीतरी कपोलकल्पित बातम्या आहे। अशी कुठलीही भेट या विषयावर नाही आहे, कुठल्याही राजकीय विषयावर नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं अमित भाईच्या येण्याचा उद्दिष्ट हे राज्याच्या विकासाचं असतं, त्या राज्याच्या विकासाकरता अमित भाईचा हा दौरा होता। एक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता
या अमितभाईच्या दौऱ्याला महत्व आहे. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. अमितभाईचा प्रत्येक दौरा राजकीय करणे, त्याला राजकीय वळण देणे हे योग्य नाही. मीडियालाही माझी विनंती आहे की अमितभाईच्या दौऱ्यातनं विकासाकरता महाराष्ट्रात काय अमितभाई या ठिकाणी निर्णय घेत आहे, आतंकवादी मुवमेंट या महाराष्ट्रातून संपवली पाहिजे याकरता अमितभाई काय करतात आहे हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी अमितभाईंना पॉलिटिकल जोडणं हे काही योग्य नाहीये. उद्धव ठाकरेंना सत्तेत द्यायचं पण त्यांना सत्तेत कोणी घेत नाही असं चंद्रकांत दादा बोलले. नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही चंद्रकांत दादा काय बोलले. मला असं वाटतं की आज महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जयंती उत्सव घरोघरी त्या ठिकाणी मानवला जातो आहे. आज तरी राजकीय भाष्य टाळलं पाहिजे. आज किमान आजचा जो कार्यक्रम आहे घरोघरी संविधानाची उद्देशिका पोहोचवणे या कार्यक्रमाला महत्व दिलं पाहिजे. आज किमान राजकीय चर्चा महाराष्ट्रात होऊ नये.